आम्ही खूप बिझी आहोत, आमच्याकडे वेळच नाही, असं माझा एक क्लासमेट होता जो रेग्युलरली मला सांगायचा की इतकं बिझी असतो, खायला प्यायला वेळ नसतो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खातो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झोपतो आणि व्यायामासाठी तर अजिबातच वेळ मिळत नाही कारण थकलेलंच इतकं असतो. मागच्या वर्षी त्याला डायबिटीज डायग्नोज झालं. त्याचं हे कारण मी समजून घेतलं, त्याच्या फॅमिलीने समजून घेतलं, डायबिटीजने समजून घेतलं. बिझी आहे, वेळ नाही आहे, हे कारणं माणूस म्हणून तुम्ही आणि मी समजून घेऊ शकते. शरीराला हे नाही कळत. शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत तर तो त्याचे लक्षणं, त्याचे परिणाम आपल्याला दाखवणारच आहे. त्याला रिझन्स कळत नाही. पण कमवायचं वय आहे, आता तर पैसे कमवून घ्यायचे म्हणजे मग नंतर एन्जॉय करता येतं. आणि मग ज्या वेळेला ॲक्च्युली एन्जॉय करायची वेळ येते ना, तेव्हा कमावलेले सगळे पैसे हॉस्पिटलमध्ये आणि मेडिसिन्समध्ये द्यावे लागतात. ओ नाही, नो 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 नो, आमच्याकडे इन्शुरन्स पण आहे. हा इन्शुरन्स तुम्हाला डायबिटीज झाल्यानंतर गोळ्यांचे बिलं देऊ शकतो, पण 3 वेळेला गोळ्या तुम्हालाच घ्याव्या लागणार आहेत. डोळ्यांच्या नसांवर परिणाम झाला तर ट्रीटमेंटचा खर्च देऊ शकतो, परंतु नजर गेली तर ती इन्शुरन्स परत देऊ शकत नाही. गुडघ्याच्या ऑपरेशनचे पैसे देऊ शकतो, पण ऑपरेशनचा अगोदरचा आणि नंतरचा त्रास कुठलीही इन्शुरन्स कंपनी भरून देऊ शकत नाही. आर्थिक सिक्युरिटी आहे आपल्याकडे, परंतु क्वालिटी ऑफ लाईफ ही इन्शुरन्स कंपनीसुद्धा आपल्याला देऊ शकत नाही. अशा पैसा कमवणं आवश्यक आहे, कुटुंबीय आवश्यक आहे, फॅमिली, रिलेटिव्स सगळेजण गरजेचे आहेत. पण या सगळ्यांमध्ये आपलं आरोग्य कुठेतरी अगदी बॅकसीटवर बसलेलं आहे. वेळ सगळ्यांकडे आहे, तो वेळ कुठे द्यायचा ही आपली चॉईस आहे. जी गोष्ट आपल्याला खरोखर महत्त्वाची असते त्यासाठी आपल्याकडे कायम वेळ असतो. कदाचित आरोग्य आपल्यासाठी अजूनही तेवढं महत्त्वाचं नाही आहे म्हणून वेळ नाही हे कारण आपलं पुढे येतं. आरोग्य महत्त्वाचं होईल त्यावेळेला त्यासाठी वेळही आपोआप निघायला लागेल. थोडंसं स्मार्ट प्लॅनिंग लागतं, पण प्रत्येकजण आपल्या आरोग्यासाठी थोडा ना थोडा वेळ डेली देऊच शकतो. ट्राय करून बघा. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.